This Okay, good morning to all of you. Today we are going to see unit number 8, last chapter, energy audit and energy conservation. Energy audit and energy conservation. So what is the syllabus for this chapter? Syllabus for this chapter is energy audit definition, objective of energy audit, energy flow diagram, energy audit instruments, duties and responsibilities of energy auditors, duties and responsibilities of energy managers, ऑडिटर्स ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते एनर्जी ऑडिटरच्या कोणत्या आहेत आणि मॅनेजरच्या एनर्जी मॅनेजरच्या कोणत्या आहेत. अँड एनर्जी कॉन्झर्वेशन, त्याची व्हॉट इज मीन बाय एनर्जी कॉन्झर्वेशन इंट्रोडक्शन, एनर्जी कॉन्झर्वेशन ऍक्ट 2001 अँड इट्स फीचर, एनर्जी कॉन्झर्वेशन इन इंडस्ट्रीज, केमिकल इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री अँड शुगर इंडस्ट्री, एनर्जी कॉन्झर्वेशन इन हाऊसहोल्ड अँड कमर्शियल सेक्टर्स. हे आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, एनर्जी ऑडिट अँड एनर्जी कॉन्झर्वेशन, युनिट नंबर 8. व्हॉट इज द सिलेबस, डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह, फ्लो डायग्राम, energy audit instrument, duties and responsibilities of energy auditors and energy manager, energy conservation act introduction, its feature, आणि conservation in industry, energy conservation in industry केमिकल इंडस्ट्रीतला असेल, सिमेंट इंडस्ट्री मधला असेल, शुगर इंडस्ट्री मधला असेल, अँड एनर्जी कन्झर्वेशन इन हाऊसहोल्ड अँड कमर्शियल सेक्टर मध्ये कसं आहे. So this is the syllabus for energy audit and energy conservation. Next is a energy audit and energy conservation. Title of the chapter, about the title of chapter. What is mean by energy? So power generated through the source, जे काय म्हणतो आपण त्याला काय म्हणतो, एनर्जी. पॉवर जनरेट थ्रू सोर्स मधून जी काय पॉवर जनरेट होती त्याला काय म्हणतो आपण, एनर्जी. ऑडिट, व्हॉट इज मीन बाय ऑडिट? अँड ऑफिशियल इन्स्पेक्शन ऑफ अन ऑर्गनायझेशन. आपण म्हणतो बघा ऑडिट आहे तर काय, तर छोट्या छोट्या गोष्टींचं जिथे इन्स्पेक्शन केलं जातं त्याला काय म्हणायचं, ऑडिट. मग ही ऑडिट जी आपली आहे ती कशाची आहे, एनर्जीची ऑडिट आहे. आपण लहानपणी बघा इन्स्पेक्शन आहे असं म्हणायचो आपण, जे काय शाळा आहे त्याच्यामध्ये इन्स्पेक्शनला देणार आहे, तर ते काय झालंय, इन शॉर्ट ऑडिट झालं, ऑर्गनायझेशनचं ऑडिट झालं. बट in this chapter we have to see the official inspection of organization in terms of energy. We have to inspect the official inspection of that energy. And what is mean by conservation? A careful preservation and protection of something especially. Conservation म्हणजे काय, प्रिझर्व करून ठेवणं एखादी गोष्ट काय करणे, प्रिझर्व करून ठेवणे, त्याला काय म्हणायचं, कॉन्झर्वेशन. So this is nothing but conservation, a careful preservation and protection of something specially. म्हणजे एखादा एनर्जी आहे आणि ती मला काय करायची, केअरफुली प्रिझर्व करून ठेवायची किंवा त्याला प्रोटेक्ट करायचं, तर त्याला आपण काय म्हणतो, कॉन्झर्वेशन. सो दिस इज द अबाउट द टायटल ऑफ चॅप्टर. व्हॉट इज द टायटल ऑफ चॅप्टर, एनर्जी ऑडिट अँड एनर्जी conservation. What is mean by energy? Power generated through source. What is mean by audit? An official inspection of an organization. जे काय आपण स्मॉल अनालिसिस करतो किंवा जे काय इन्स्पेक्शन करतो त्याला काय म्हणतो, ऑडिट. अँड व्हॉट इज मीन बाय कॉन्झर्वेशन? अ केअरफुल प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन ऑफ समथिंग स्पेशली, त्याला इज नथिंग बट द कॉन्झर्वेशन. दिस इज अबाउट टायटल ऑफ चॅप्टर. नेक्स्ट इज अ central idea of the chapter. What is central idea of chapter? In this chapter brief about chapter मध्ये काय आहे, central idea, energy audit definition, objective, energy audit, objective of energy audit, energy audit flow diagram, energy flow diagram, energy audit instruments, duties and responsibilities of manager of energy auditor, and energy conservation act 2001. This is central idea. Next, what is the importance of this chapter? काय importance of this chapter? We have to see energy audit is an analysis of facility indicating how and where that facility can reduce the energy consumption. म्हणजे आपल्याला काय बघायचे,
अनालिसिस ऑफ फॅसिलिटी, जी काही आपण फॅसिलिटी देतो त्याचं काय करायचं, अनालिसिस. इंडिकेटिंग हाऊ अँड वेअर, किती आणि कुठे त्या फॅसिलिटी मधून आपल्याला रिड्यूस द एनर्जी कन्झम्पशन, आपल्याला काय करायचंय, एनर्जी कन्झम्पशन रिड्यूस करायचंय. अँड सेव्ह एनर्जी कॉस्ट, आणि तुमची एनर्जी सेव्ह करून त्याची कॉस्ट पण काय करायची, कमी करायची. Its insight to energy efficiency and conservation can lead to significant saving on the company's utility bill. जे काही बिल्स असतात हे त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू द इन्साइट ऑफ एनर्जी इफिशियन्सी अँड कॉन्झर्वेशन, जे काय आपण हे केलेले आहे, प्रिझर्व केलेले आहे, त्याच्यामधून आपण काय करतो, जे काय सिग्निफिकंट सेव्हिंग ऑन, जे काय कंपनीचे बिल्स आहेत, युटिलिटी बिल्स वगैरे, त्याच्यावर आपण काय करतो, अकॉर्डिंग टू एनर्जी एफिशियन्सी किंवा जे काय प्रिझर्व करून ठेवले त्याचे आपण बिल काढतो कंपनीचे अकॉर्डिंग टू इनसाइट्स. सर, दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ चॅप्टर. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ चॅप्टर? आपल्याला अनालिसिस बघायचं आहे, ओव्हरऑल अनालिसिस कसं करतो आपण, म्हणजे कुठे आणि कसं करतो, त्या फॅसिलिटीजचा यूज करून आपल्याला हाऊ टू रिड्यूस द एनर्जी कन्झम्पशन अँड हाऊ टू सेव्ह द एनर्जी कॉस्ट, हे आपल्याला कशामध्ये बघायचंय, इन धिस चॅप्टर एनर्जी ऑडिट अँड कॉन्झर्वेशन मध्ये आपल्याला बघायचं. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ द चॅप्टर. नेक्स्ट इज व्हॉट इज मीन बाय एनर्जी ऑडिट. डेफिनेशन काय आहे, एनर्जी ऑडिट कशाला म्हणायचं. सो एनर्जी ऑडिट इज अ सिस्टमॅटिक स्टडी और सर्वे, आपण इन शॉर्ट स्टडी म्हणा, त्याला एखादा सर्वे म्हणा, टू आयडेंटिफाय हाऊ एनर्जी इज बिंग युज्ड. आपण जी काही एनर्जी युज करतोय घरामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे बघितलं एनर्जी प्लांट त्याच्यामध्ये असेल, तर ती एनर्जी कशी यूज करतोय आपण, युज्ड इन बिल्डिंग और प्लांट, किंवा प्लांट आपण बघतोय ते कशाशी बघतोय आता, प्लांट युज्ड इन अ प्लांट सपोज घ्या. एनर्जी ऑडिट इज अ सिस्टमॅटिक स्टडी और सर्वे टू आयडेंटिफाय, आपल्याला काय आयडेंटिफाय करायचंय, हाऊ एनर्जी इज बिंग युज्ड इन अ प्लांट, प्लांट मध्ये एनर्जी कशी यूज होते. अँड आयडेंटिफाईज एनर्जी सेव्हिंग अपॉर्च्युनिटीज, आपण त्या एनर्जी कशी त्याची सेव्ह करू शकतो अजून. अँड युझिंग प्रॉपर ऑडिट मेथड्स, वेगवेगळे टाइप्स ऑफ ऑडिट आहेत, त्यातली कोणती एक मेथड यूज करून, युझिंग प्रॉपर ऑडिट मेथड्स अँड इक्विपमेंट्स, डिफरंट टाइप्स ऑफ इक्विपमेंट्स आर देअर फॉर मेजरिंग द एनर्जी ऑडिट. सो using proper audit methods and instruments, equipments, and energy audit provides the energy manager with essential information on how much, where, how much, किती अमाउंट मध्ये, कुठे, आणि how energy is used within organization, कशी यूज केली जाते, कुठे केली जाते आणि किती केली जाते, हे आपल्याला काय करायचंय, ऑर्गनायझेशन मधलं अनालिसिस करायचंय. कशाचं, एनर्जीचं. कशाचं अनालिसिस करायचंय, एनर्जीचं अनालिसिस करायचंय. So this is called as a energy, this is called as a energy audit. एनर्जी ऑडिट म्हणजे काय, द सिस्टमॅटिक सर्वे, एक स्टडी आहे, एक सिस्टमॅटिक स्टडी आहे, कशाचा, एनर्जी कशी यूज करतो आपण, त्याचं जे काय आपण इन्स्पेक्शन करतो त्याला काय म्हणायचं, एनर्जी ऑडिट. इन शॉर्ट, जे काय एनर्जीचं इन्स्पेक्शन करतो, ती यूज कशी होते, कुठे होते आणि किती होते, त्याचं इन शॉर्ट सर्वे किंवा त्याचा स्टडी म्हणजे काय झालं, एनर्जी ऑडिट. तर काय डेफिनेशन, energy audit is a systematic study or survey to identify how energy is being used, how energy is being used in a plant, and identifies energy saving opportunity using proper audit method. ज्या काही डिफरंट टाइप्स ऑफ आपण ऑडिटच्या मेथड्स बघणार आहे, त्यातली एखादी मेथड घेऊन तुम्हाला काय करायचंय, युझिंग प्रॉपर ऑडिट मेथड्स अँड इक्विपमेंट्स, अँड इक्विपमेंट्स वी हॅव टू इन्स्पेक्ट द एनर्जी, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, त्याचं इन्स्पेक्शन करायचंय. दिस इज नथिंग बट एनर्जी ऑडिट. अँड युझिंग प्रॉपर ऑडिट मेथड्स अँड इक्विपमेंट्स, अँड एनर्जी ऑडिट प्रोव्हाइड्स द एनर्जी मॅनेजर विथ इसेन्शियल इन्फॉर्मेशन ऑन हाऊ मच, व्हेअर अँड हाऊ एनर्जी इज युज्ड, काय एनर्जी यूज केली जाते, किती यूज केली जाते आणि कुठे यूज केली जाते, ते आपण जे काय ऑडिट घेतो त्याच्यातून आपण काय करतो, एनर्जी मॅनेजरला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. अँड ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ऑर्गनायझेशन मधली, त्याचं पूर्ण एका ठिकाणी कलेक्शन करून त्याचं अनालिसिस करणं म्हणजे काय झालं, एनर्जी ऑडिट. सपोज फॅक्टरीमध्ये असेल किंवा बिल्डिंग मध्ये असेल किंवा एखाद्या प्लांट मध्ये असेल, कुठेही आपण एनर्जी ऑडिट करू शकतो. जिथे जिथे आपण एनर्जी यूज करतो तिथे तिथे आपण त्याचं ऑडिट करू शकतो. दिस इज नथिंग बट डेफिनेशन ऑफ एनर्जी ऑडिट. नेक्स्ट इज ऑब्जेक्टिव्ह.
नेक्स्ट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनर्जी ऑडिट. काय त्याच्या पाठीमागं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचं हे हेतू किंवा ध्येय काय आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनर्जी ऑडिटचं. क्लिअरली आयडेंटिफाईड टाइप्स अँड कॉस्ट ऑफ एनर्जी यूज. एनर्जी यूज आपण जे काय आहे त्याची कॉस्ट किती आहे, त्याचे टाइप्स कसे आहेत, किंवा अंडरस्टँड हाऊ एनर्जी इज बिंग युज्ड. आपल्याला काय अंडरस्टँड करायचं, एनर्जी यूज कशी होते ते बघण्यासाठी आपण एनर्जी ऑडिट करतो. आयडेंटिफाय अँड अनालाइज more cost effective ways of using energy. Identify and analyze more cost effective ways. आपल्याला जे काही कॉस्ट इफेक्टिव्ह वेज आहेत ते युझिंग एनर्जी म्हणजे आयडेंटिफाय अँड अनालाइज मोर कॉस्ट इफेक्टिव्ह वेज. आपल्याला वेज वेगवेगळे आहेत तर ते मोर कॉस्ट इफेक्टिव्ह कशात आहे, युझिंग एनर्जीचा यूज करून आपल्याला काय करायचंय, आयडेंटिफाय अँड अनालिसिस करायचंय. इम्प्रूव्ड ऑपरेशनल टेक्निक्स, न्यू इक्विपमेंट्स, न्यू प्रोसेस आर न्यू टेक्नॉलॉजी. कशाचं यूज करायचंय त्यामध्ये ऑडिट करताना, इम्प्रूव्ड ऑपरेशनल टेक्निक्स, न्यू इक्विपमेंट्स, न्यू प्रोसेसेस अँड न्यू टेक्नॉलॉजी आपण यूज करून एनर्जी ऑडिट करू शकतो. दिस इज द वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू मिनिमाइज कॉस्ट फॉर द एनर्जी. जी काय आपण एनर्जी जनरेट करतोय तर त्याची कॉस्ट जी आहे ती काय करायची, आपल्याला मिनिमाइज करायची. जर आपण एनर्जी ऑडिट केलं तर तुम्हाला कळेल की कुठे जास्त लागतंय, कुठे कमी लागतंय. डोमेस्टिक जे काय एनर्जी आपण यूज करतो ती कोणत्या कोणत्या ह्याच्यात किती किती यूज होते ते तुम्हाला कशावरून कळेल, ऑडिट वरून. आणि त्या ऑडिट वरून कळालं की तुम्हाला त्याचा यूज काय होईल, टू मिनिमाइज द कॉस्ट ऑफ एनर्जी. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू मिनिमाइज ऑपरेशनल कॉस्ट. जी काय ऑपरेशनल कॉस्ट आहे जास्त असते ती आपण काय करू शकतो, कमी करू शकतो विथ द हेल्प ऑफ एनर्जी ऑडिट. नेक्स्ट इज टू मिनिमाइज कॉस्ट फॉर रिपेअर्स अँड रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे जे काही मेंटेनन्स असतो त्याची पण कॉस्ट तुम्ही ऑडिट थ्रू कमी करू शकता. अँड इन्क्रीज द क्वालिटी ऑफ एन्व्हायरमेंट दॅट कंट्रीब्युट्स टू द इन्क्रीज द वर्क प्रोडक्टिव्हिटी. क्वालिटी ऑफ जी काही इन्क्रीज क्वालिटी ऑफ एन्व्हायरमेंट आहे ती काय करू शकता तुम्ही, दॅट कंट्रीब्युट्स टू इन्क्रीज द वर्क प्रोडक्टिव्हिटी. जी काही वर्क प्रोडक्टिव्हिटी आहे अकॉर्डिंग टू द क्वालिटी ऑफ एन्व्हायरमेंट तुम्ही त्या एनर्जी ऑडिट मधून इन्क्रीज करू शकता क्वालिटी ऑफ एन्व्हायरमेंट. दीज आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनर्जी ऑडिट. दीज आर द ऑब्जेक्टिव्ह. फर्स्ट, आयडेंटिफाय टाइप्स अँड कॉस्ट ऑफ एनर्जी यूज. म्हणजे कोणते कोणते टाइप्स आपण यूज करतो किंवा कॉस्ट ऑफ एनर्जी ची यूज किती आहे ते करण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह फर्स्ट झालं. सेकंड, अंडरस्टँड हाऊ एनर्जी इज बिंग युज्ड. थर्ड ऑब्जेक्टिव्ह इज आयडेंटिफाय अँड अनालाइज मोर कॉस्ट इफेक्टिव्ह वेज ऑफ युझिंग एनर्जी. In that, improved operational techniques, new equipments, new processes, or new technology. We have to use these different types of techniques to energy audit. म्हणजे जे काय करतोय आपण for doing the energy audit, we have to use this improved techniques or new equipments or new processes आपल्याला यूज करायचे. नेक्स्ट इज टू मिनिमाइज कॉस्ट ऑफ एनर्जी. मिनिमाइज कॉस्ट ऑफ एनर्जी, minimize operational cost, minimize cost of repairs and reconstruction, and increase the quality of environment that contributes to the increased work productivity. These are the objectives of energy audit. Up to this, any doubt? This is the theoretical. In the chapter, all part is the theoretical. Up to this, any doubt? कळालं what is mean by definition of energy audit and what are the objectives of energy audit? Yes or no? Up to this, any doubt? आवाज येतो का माझा? येस मॅम. कळालं का इथपर्यंत? हा येस मॅम. बोलत जावा पटपट म्हणजे टाइम वाचतो आपला तेवढा. नेक्स्ट इज टाइप्स ऑफ एनर्जी ऑडिट. नेक्स्ट इज टाइप्स ऑफ एनर्जी ऑडिट. एनर्जी ऑडिटचे टाइप्स कोणते कोणते आहेत वेगवेगळे? तर प्रिलिमिनरी एनर्जी ऑडिट, टार्गेटेड एनर्जी ऑडिट अँड डिटेल्ड एनर्जी ऑडिट. फर्स्ट इज प्रिलिमिनरी, ज्याच्यामध्ये ओव्हरऑल जस्ट तुम्ही काय करता, ओव्हरऑल ऑडिट करता. टार्गेटेड म्हणजे डिफरंट सेक्टर वाईज तुम्ही त्या ऑडिट करता त्याची, म्हणजे प्लांटची वेगळी, बिल्डिंगची वेगळी, अशी टार्गेटेड जो काही एखादा एरिया आहे त्याच्यावर टार्गेट करून आपण त्यामध्ये एनर्जी ऑडिट करतो. अँड डिटेल्ड म्हणजे मायक्रो लेवल पासून तुम्ही डिटेल पूर्ण त्याच्यामध्ये अनालिसिस करता. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी ऑडिट. फर्स्ट इज अ प्रिलिमिनरी ऑडिट, टार्गेटेड ऑडिट
and detailed audit. Actually, this is we have not included in your syllabus, but just for your information, I am telling these types of energy audit. First is a preliminary audit, second is a targeted audit, and detailed audit. These three types of energy audits are there. So first, what is meant by first preliminary audit? Preliminary audit म्हणजे काय? It is also known as walkthrough audit. And diagnostic audit is relatively quick exercise and uses existing or easily obtained data. जो काही इझिली अवेलेबल असतो डेटा, जो काही इझिली अवेलेबल असतो डेटा, त्याच्या थ्रू आपण हे प्रिलिमिनरी ऑडिट करतो. म्हणजे जे काही तुम्हाला फर्स्ट स्टेजला मिळतोय सर्वे करण्यासाठी, त्या डेटावर तुम्ही काय करता? प्रिलिमिनरी ऑडिट करता. इट इज ऑल्सो नोन एज वॉक थ्रू ऑडिट. अँड डायग्नोस्टिक ऑडिट इज रिलेटिव्हली क्विक एक्सरसाइज. म्हणजे हे लगेच होते, कारण की जो काही डेटा अवेलेबल आहे त्याच्यावरूनच तुम्ही तो अनालिसिस करता. त्यामुळे शॉर्ट टाइम मध्ये हे होतो प्रिलिमिनरी ऑडिट. क्विक एक्सरसाइज अँड युजेस एक्झिस्टिंग और इझिली ऑब्जेक्ट. जो काही आहे तुमच्याकडे डेटा किंवा जो काही इझिली अवेलेबल होतोय डेटा, तर त्या डेटावर काय करता तुम्ही? हे प्रिलिमिनरी ऑडिट परफॉर्म करता. द स्कोप इज ॲज फॉलो. काय स्कोप प्रिलिमिनरी ऑडिटला? एस्टॅब्लिश एनर्जी कन्झम्पशन इन द ऑर्गनायझेशन. सेकंड, इस्टिमेट द स्कोप फॉर सेव्हिंग. सेव्हिंग एनर्जी काय करायची? तुम्हाला सेव्ह करायची. तर प्रिलिमिनरी ऑडिटचं स्कोप कुठे कुठे आहे? इस्टिमेट द स्कोप फॉर सेव्हिंग. आयडेंटिफाय द मोस्ट लाईकली अँड इजिएस्ट एरिया फॉर द अटेन्शन. आयडेंटिफाय मोस्ट लाईकली अँड द इजिएस्ट एरिया फॉर द अटेन्शन. नेक्स्ट, सेट अ रेफरन्स पॉईंट. एक रेफरन्स पॉईंट सेट करायचा आहे की इथून तुम्हाला स्टार्ट करायचं. अशा प्रकारे तुमचा तुम्हाला डेटा जो काय आहे तो अवेलेबल होईल. म्हणजे एक काय करायचं? मेथोडॉलॉजी सेट करायची, एक रेफरन्स पॉईंट सेट करायचे तुम्हाला. कशामध्ये? प्रिलिमिनरी ऑडिट मध्ये. अँड लास्ट इज आयडेंटिफाय इमिजिएट स्पेशली नॉन और लो कॉस्ट इम्प्रुव्हमेंट्स और सेव्हिंग. आयडेंटिफाय इमिजिएट म्हणजे जो काय तुम्ही हे करणार आहे सर्वे, तर तो कसा असला पाहिजे? इमिजिएट. आयडेंटिफाय काय करायचं आपल्याला? इमिजिएट कुठली मेथड आहे किंवा टाइम सेव्हिंग कोणती आहे, किंवा इस्पेशली नो और लो कॉस्ट, सॉरी लो कॉस्ट ज्याची असेल, म्हणजे कॉस्ट तुमची कशी असेल पाहिजे, त्या सर्वेची कमी लागली पाहिजे. तर दीज आर द प्रिलिमिनरी ऑडिट स्कोप्स. इस्टॅब्लिश एनर्जी कन्झम्पशन इन द ऑर्गनायझेशन, estimate the scope for saving, identify the most likely easiest area for attention, set a reference point, and identify immediate improvements or savings. म्हणजे identify immediate, especially low cost improvements, identify immediate improvements. In bracket cost कशी complete झाले? Identify immediate improvements or saving. This is nothing but preliminary audit. Second is a targeted energy audit. Targeted energy audit means what is mean by targeted energy audit? Targeted energy audit are mostly based upon the outcome of preliminary audit result. जे काय आपण प्रिलिमिनरी ऑडिट मध्ये जे काय डेटा आपण अवेलेबल केलाय त्याच्यावर डिपेंड असते टार्गेटेड एनर्जी ऑडिट. दे प्रोव्हाइड डेटा अँड डिटेल्ड अनालिसिस ऑन स्पेसिफाईड टार्गेट प्रोजेक्ट. दे प्रोव्हाइड डेटा अँड डिटेल्ड अनालिसिस ऑन स्पेसिफाईड टार्गेट प्रोजेक्ट. म्हणजे एखादा इकडचा एखादा प्लांट दिलाय तुम्ही, त्याच्यावरच तुमचं एनर्जी ऑडिट करा. म्हणजे एक टार्गेट दिलेलं असतं. म्हणजे आता कसं आपण आता डिफरंट ब्रांच आहे, तर एक मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, मग एखादी कमिटी आली तर एक दोन माणसांना टार्गेट दिलेलं असतं. यू हॅव टू लुक फॉर द मेकॅनिकल, यू हॅव टू लुक फॉर द सीएससी. तशा टाइप मध्ये इथं प्लांट दे प्रोव्हाइड डेटा अँड डिटेल्ड अनालिसिस ऑन स्पेसिफाईड टार्गेट प्रोजेक्ट. तर त्यांना डिफरंट टाइप्सचे असे टार्गेट दिले असतात, त्याच्यावर तुम्ही त्याचं डिटेल अनालिसिस ते म्हणजे ऑडिट, एनर्जी ऑडिट करतात. फॉर एक्झाम्पल, ॲज अन एक्झाम्पल, an organization may target its lighting system or boiler system or compressed air system with a view to bring about energy saving. म्हणजे आता एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये सपोज लाईट सगळीकडे लागतात, किंवा एखाद्या ठिकाणी बॉयलर असेल सिस्टीम, किंवा कॉम्प्रेस्ड एअर सिस्टीम असेल, तर आपण एनर्जी सेव्ह कशी करू शकतो त्या ऑर्गनायझेशन मध्ये? मे टार्गेट इट्स लाइटनिंग सिस्टीम. अँड ऑर्गनायझेशन मे टार्गेट इट्स लाइटिंग सिस्टीम. लाइटिंग सिस्टीम मधून आपण कशी सेव्ह करू शकतो, किंवा बॉयलर सिस्टीम मधून कशी सेव्ह करू शकतो आपण, किंवा कॉम्प्रेस्ड एअर सिस्टीम मधून एनर्जी कशी सेव्ह करू शकतो. तर ह्याच्यामध्ये काय? टार्गेटेड एनर्जी ऑडिट. त्या टार्गेटेड एनर्जी ऑडिट मधून एका स्पेसिफिक टार्गेट तुम्हाला दिलं जातं, त्याच्यामधून तुम्ही कुठं कशी सेव्ह करू शकता ते तुम्हाला कळतं.
Next, targeted audits therefore involve detailed survey of the target subjects or areas with the analysis of energy flow and cost associated with those target. आपण त्याच्यातून त्याची कॉस्ट पण जो काय एनर्जी अनालिसिस ऑफ एनर्जी फ्लो होतो त्याच्यातून त्याची कॉस्ट किती आहे त्या टार्गेटची ते पण तुम्ही त्या एनर्जी ऑडिट मधून तुम्हाला कळतं. दिस इज नथिंग बट टार्गेटेड एनर्जी ऑडिट. इन सिंपल तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, प्रिलिमिनरी ऑडिट आहे जो काही एक्झिस्ट डेट आहे त्याच्यावर डिपेंड असते आणि टार्गेटेड जे आहे ते बेस्ड अपॉन म्हणजे जे काय तुमचं एक स्पेसिफिक हे दिलंय तुम्हाला स्पेसिफाईड प्रोजेक्ट दिलाय टार्गेट त्याच्यावर डिपेंड असते. And third is a detailed energy audit. Detailed energy audit means detailed energy audit evaluate all systems and equipments which consume energy, and the audit comprises a detailed study on energy saving and cost. Energy save चं पण बघतात, cost चं बघतात आणि evaluate all system जे काही सिस्टीम पूर्ण आहे त्याचा डिटेल्ड स्टडी किंवा ज्याचं डिटेल्ड अनालिसिस डिटेल्ड एनर्जी ऑडिट मध्ये करतो आपण. आता डिटेल्ड एनर्जी ऑडिट इज कॅरीड आउट इन थ्री फेज मध्ये कॅरीड आउट करतो आपण डिटेल्ड एनर्जी ऑडिट. एक तर प्री ऑडिट फेज, एक ऑडिट फेज आणि एक पोस्ट ऑडिट फेज. म्हणजे आता सपोज बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्झाम देणार आहे तर एक्झामच्या आधी तुम्ही काय करता, अभ्यास करता, नंतर एक्झाम देता आणि एक्झाम नंतर जे काय आपण सॉल्व्ह केलंय ते काय करता आपण चेक करता की आपलं जे काय लिहिलंय ते बरोबर आहे का नाही. इन शॉर्ट तर प्री ऑडिट फेज म्हणजे काय, जे काय लागणार ऑडिटसाठी लागणार आहे त्याचा आधीचा पोर्शन म्हणजे प्री ऑडिट फेज. डिटेल्ड एनर्जी ऑडिट इज कॅरीड आउट इन 3 फेज. प्री ऑडिट, ऑडिटच्या अगोदर जे काय रिक्वायरमेंट असतील, नेक्स्ट ऑडिट आणि नंतर ऑडिट नंतर पोस्ट ऑडिट. आता ऑडिट झाली आणि त्यांनी सांगितलं की अजून ह्या रिक्वायरमेंट आहेत, ह्या रिक्वायरमेंट आहेत, तर त्या फुलफिल करण्यासाठी अजून आपण काय करतो, पोस्ट ऑडिट फेज पण करतो. म्हणजे दीज आर द 3 फेजेस, प्री ऑडिट फेज, ऑडिट फेज अँड पोस्ट ऑडिट फेज. कशामध्ये, डिटेल्ड एनर्जी ऑडिट मध्ये 3 फेज आहेत, प्री ऑडिट, ऑडिट आणि पोस्ट ऑडिट फेज. दिस इज नथिंग बट डिटेल्ड एनर्जी ऑडिट. इन दिस इव्हॅल्युएट ऑल सिस्टीम अँड इक्विपमेंट्स विच कंझ्युम एनर्जी. जे काय कंझ्युम एनर्जी करतात ते इक्विपमेंट, जे काही सिस्टीम असेल त्याचा डिटेल स्टडी आपण ह्याच्यामध्ये करतो, ह्या ऑडिट मध्ये. दिस इज नथिंग बट डिटेल्ड एनर्जी ऑडिट. नेक्स्ट इज एनर्जी फ्लो डायग्राम. एनर्जी फ्लो डायग्राम मध्ये काय बघायचंय बघा, प्रायमरी एनर्जी. प्रायमरी एनर्जी आपण बघितले सोर्स वेगवेगळे फर्स्ट चॅप्टर मध्ये. प्रायमरी एनर्जी कशामधून मिळते आपल्याला, प्रायमरी सोर्स कोल, क्रूड ऑइल, सोलार एनर्जी एक्सेट्रा. दिस आर द प्रायमरी एनर्जी. प्रायमरी एनर्जी नंतर काय होते, त्याचं कन्वर्जन सेकंडरी एनर्जी मध्ये होते. सम काय काय लॉस होणार, आता एका ह्याच्यामधून दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर करत असेल तर काय काय लॉसेस त्याचे होणार. मग एक सिस्टीम मधून दुसऱ्या, एका एनर्जी मधून दुसऱ्या एनर्जी मध्ये आपण कन्वर्ट करतोय त्यावेळी काय होणार, सेकंडरी एनर्जी. सेकंडरी एनर्जी मध्ये काय येतं, पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिसिटी एक्सेट्रा. दीज आर द सेकंडरी एनर्जी. आणि त्याचं ट्रान्समिशन आपण कशामध्ये करतोय, फायनल एनर्जी. एनर्जी रिसिव्ड बाय द कंझ्युमर लाईक इंडस्ट्री किंवा ऍक्च्युअली इंडस्ट्री आणि कमर्शियल एक्सेट्रा. एनर्जी रिसिव्ड बाय कंझ्युमर ते आहे ते फायनल एनर्जी. फर्स्ट प्रायमरी एनर्जी सोर्स बघितला, त्याचं सेकंडरी मध्ये आपण कन्वर्जन केलं. सेकंडरी मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याचं ट्रान्समिशन कुठे केलं, फायनल म्हणजे कंझ्युमरला केलं. आणि कंझ्युमर कडून नंतर कन्वर्जन युजफुल एनर्जी, युजफुल सर्व्हिसेस लाईक लाईट, हीट, कूलिंग, मोबिलिटी एक्सेट्रा. त्याचं युजफुल एनर्जी मध्ये केलं. हे पण कन्वर्जन करताना काय होते, कोणत्याही गोष्टीचं एका ह्याच्यातून दुसरीकडे कन्वर्जन करताना लॉसेस होतात. दिस इज द एनर्जी फ्लो डायग्राम. एनर्जी फ्लो डायग्राम, प्रायमरी एनर्जी, सेकंडरी एनर्जी, फायनल एनर्जी अँड युजफुल एनर्जी. फर्स्ट प्रायमरी एनर्जी मध्ये कोल, क्रूड ऑइल, सोलार एनर्जी एक्सेट्रा. सेकंडरी एनर्जी मध्ये पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिसिटी एक्सेट्रा. अँड फायनल एनर्जी मध्ये एनर्जी रिसिव्ड बाय कंझ्युमर, हे कशात आलं, फायनल एनर्जी मध्ये. आणि युजफुल एनर्जी मध्ये जे काही युज करतो आपण लाईट, हीट किंवा कुलिंग, हे काय झालं, युजफुल एनर्जी मध्ये कन्वर्जन झालं त्याचं. हे काय आहे, ट्रान्समिशन. सेकंडरी टू फायनल हे ट्रान्समिशन आहे. पण फायनल एनर्जी सुद्धा आपण युजफुल एनर्जी मध्ये कन्वर्जन करतोय, त्यामध्ये पण थोडेफार लॉसेस होत आहेत. बघा कळते का, हे पहिला आहे
प्रायमरी एनर्जी. प्रायमरी एनर्जी कशामध्ये सपोज आहे, आपण म्हणतो कोल असेल त्याला म्हणतो प्रायमरी सोर्स आहे, क्रूड असेल त्याला म्हणतो प्रायमरी सोर्स आहे, ऑइल असेल प्रायमरी सोर्स आहे, किंवा सोलार एनर्जी आहे प्रायमरी सोर्स आहे, किंवा विंड असेल प्रायमरी सोर्स आहे म्हणतो. तर प्रायमरी एनर्जी ह्याला काय म्हणायचं, प्रायमरी एनर्जी. आता दिस प्रायमरी एनर्जी इज कन्वर्टेड इनटू सेकंडरी एनर्जी. प्रायमरी एनर्जी इज कन्वर्टेड इनटू सेकंडरी एनर्जी. आपण कन्वर्ट करतोय म्हणजे 100% होणार आहे का कन्व्हर्जन? त्याचं नाही होणार, काहीतरी त्याचे म्हणजे लॉस होणार आहे ती एनर्जी, म्हणून आपण काय केलं, हे लॉसेस दाखवले असे. आणि सेकंडरी एनर्जी मध्ये पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिसिटी एक्सेट्रा. नंतर सेकंडरी सोर्स मिळाल्यानंतर आपण काय करतो, त्याचं ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, ट्रान्समिशन बघितलं की नाही आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये. त्याचं काय करतोय आपण, ट्रान्समिशन केल्यावर फायनल एनर्जी जी मिळणार आहे ती आपल्याला कंझ्युमरला देतो, आणि कंझ्युमर त्याचं परत काय करतो, यूज करतो, युजफुल एनर्जी. ते कशामध्ये कंझ्युमर करतो, लाईट साठी वापरतो, हीट साठी वापरतो, किंवा जे काय आपले डोमेस्टिक यूज आहे, इंडस्ट्री हे आहे त्याच्यासाठी आपण वापरतो. ह्याच्यामध्ये पण हे कन्व्हर्जन करताना काय होत आहेत, लॉसेस होतात, आणि ट्रान्समिशन करताना पण थोडेफार लॉसेस होतात, हे आपण इथं दाखवलंय. दिस इज नथिंग बट एनर्जी फ्लो डायग्राम. दिस इज नथिंग बट एनर्जी फ्लो डायग्राम. Up to this any doubt? Up to this any doubt? Yes or no? No, ma'am. No. Okay. What are the three types of energy audit? What are the three types of energy audit? Nikhil? What are the three types of energy audit? Targeted and detailed. Preliminary? Preliminary? Ha, second? Targeted, Ha, third? detailed. Detailed. Okay, very good. Next, what are the objectives of energy audit? Dipti? What are the objectives of energy audit? दीप्ती आहेत का? ज्योती, दीप्ती, प्रथमेश? Minimize the cost of energy. Okay, next. Minimize cost of energy. Next. Minimize operational cost. Minimize operational cost. Next. Next. Pooja. Next सांगा ऑब्जेक्टिव्ह. Pooja, roll number 11. What are the objective of energy audit? Pooja, आहेत का? प्रज्वल, Yes, ma'am. सांगा. But next, what are the objective? Next objective. Pooja, सांगा. Next objective. To minimize the cost for. To minimize the operational cost. Ha, next. Next. Minimize cost of energy. हा, next. ते झाले, आता 2 सांगितले. आता नेक्स्ट. टू मिनिमाइज कॉस्ट फॉर Cost of repair, reconstruction. reconstruction. And last is the, what is the last objective? Quality of environment contribution, work productivity. Okay, increase the quality of environment that contributes to the increased work productivity. These are the objective of the energy audit. What is the definition of energy audit? What is the definition of energy audit? Prajwal Bagal, roll number 15. आहेत का प्रज्वल? रोल नंबर 15, प्रज्वल बागल. गवळी अजय गवळी आहेत का? Yes, ma'am. What is the definition of energy audit? In short. Yes. सांगा गवळी. It is a systematic study of survey. Systematic study or survey. हा, बोला पुढे. दिसतंय का? To identify how energy is being used. नाही, तुमच्या वर्ड मध्ये सांगा मराठीत, काय म्हणजे काय कळालं? व्हॉट इज मीन बाय एनर्जी ऑडिट? तिथलं नका वाचू. गवळी अजय.
काय एनर्जी ऑडिट म्हणजे काय तुम्हाला सांगा इन शॉर्ट काय मराठीत? Energy audit is shortly survey, कशाचा सर्वे? saving energy. नाही. कृष्णा माळी आहेत का? माळी कृष्णा. रोंगे विक्रम आहेत का? रोंगे विक्रम. हा सांगा व्हॉट इज मीन बाय एनर्जी ऑडिट एनर्जी इन ऑडिट सिंपल वर्ड्स. एनर्जी हा. ऑडिट हे असा सर्वे की मॅडम म्हणजे एखाद्या प्लॅन्ट मध्ये एनर्जी कुठं म्हणजे यूज केली जाते कुठं म्हणजे प्रॉपरली यूज होत नाही त्याचं ऑडिट करायचं. ओके बघा अजून एकदा व्हॉट इज मीन बाय एनर्जी ऑडिट. एनर्जी ऑडिट इज अ सिस्टमॅटिक स्टडी और सर्वे टू आयडेंटिफाय हाऊ एनर्जी इज बिंग युज्ड इन अ बिल्डिंग. एनर्जी जी काही बिल्डिंग मध्ये आहे ती कशी यूज होते किंवा प्लांट मध्ये कशी यूज होते अँड identifies energy saving opportunities and using proper audit method and equipment we have to give the input to the energy manager and essential information. कसं कोणती इन्फॉर्मेशन द्यायचे? how much where and how energy is used within a organization. त्याचा स्टडी म्हणजे काय झालं? एनर्जी ऑडिट. नेक्स्ट सागर देशमुख आहेत का? सागर देशमुख आहेत का? सागर देशमुख. Yes, madam. What is mean by preliminary audit? What is mean by preliminary audit? काय करतो प्रिलिमिनरी ऑडिट मध्ये आपण? बोला सागर देशमुख. साठे आशुतोष आहेत का? येस मॅडम. हा सांगा प्रिलिमिनरी ऑडिट मध्ये काय करतो आपण? प्रिलिमिनरी ऑडिट मध्ये काय करतो? कोणत्या बेसिसवर आपण ऑडिट करतो त्याचं? शंकर बनसोडे आहेत का? येस मॅम. हा सांगा प्रिलिमिनरी ऑडिट म्हणजे काय? काय करतो प्रिलिमिनरी ऑडिट म्हणजे काय? कळालं म्हटलात ना? काय सांगा की मग प्रिलिमिनरी ऑडिट म्हणजे काय? बोला लवकर. बनसोडे येस मॅम. सांगा काय प्रिलिमिनरी ऑडिट म्हणजे? वाचा आहे ते तरी. फास्ट. It is also known as walkthrough audit and diagnostic audit. It is relatively quick exercise and uses extensive or easily Extensive, obtainable data. not uses existing and Existing uses easily existing. हा obtainable ओके data. The scope is as follows. ओके Establish ओके बस energy बस हा बस एवढंच सांगा की प्रिलिमिनरी ऑडिट मध्ये काय आहे तर एक्झिस्टिंग डेटा वी आर युझिंग द एक्झिस्टिंग डेटा और इझिली ऑब्टेनेबल डेटा इन प्रिलिमिनरी ऑडिट. आता नेक्स्ट इज अ टार्गेटेड एनर्जी ऑडिट. टार्गेटेड एनर्जी ऑडिट व्हॉट इज मीन बाय टार्गेटेड एनर्जी ऑडिट? चैतन्य आचार्य काय त्यांचं नाव? चैतन्य 12 रोल नंबर 12. Yes, ma'am. व्हॉट इज मीन बाय टार्गेटेड एनर्जी ऑडिट? Targeted energy audit are mostly based upon the outcome and preliminary audit results. आणि अजून आपण डेटा कुठला कलेक्ट करतो? प्रिलिमिनरीचा. सेकंड नेक्स्ट व्हॉट इज द सेकंड? दे प्रोव्हाइड डेटा Detailed analysis on specified टार्गेट प्रोजेक्ट. जे काही स्पेसिफिक प्रोजेक्ट तुम्हाला दिलेले आहेत टार्गेट त्याच्यावर टार्गेटेड एनर्जी ऑडिट असते. नेक्स्ट इज अ डिटेल्ड एनर्जी ऑडिट. What are the three phases in detailed energy audit? What are the three phases in detailed energy audit? शुभम काटकर. What are the three phases in detailed energy audit? काटकर शुभम absent.
शंतनू आहेत का? हा, व्हॉट आर द 3 टाइप्स सांगा. येस मॅम म्हणून लगेच म्यूट करू नका, सांगा. डिटेल्ड एनर्जी ऑडिट इज कॅरीड इन 3 phases. कोणते कोणते 3 phases आहेत? Pre-audit phase, audit phase and post-audit phase. Pre-audit phase, audit phase, and post-audit phase. These are the 3 detailed energy audit phase. Next, what is mean by detailed energy audit? What is mean by detailed energy audit? Prem Chauhan, roll number 20. What is mean by detailed energy audit? Prem Chauhan, roll number 20. Yes, ma'am. हा, सांगा. What is mean by detailed energy audit? Detailed audit, all system, all energy consumption and equipment systems are Detailed energy audit means it evaluates all system and equipments which consume the energy. What is mean by detailed energy audit? Detailed energy audit evaluates all system and equipments which consume the energy. जे काय आपण कंझ्युम करतो एनर्जी, त्याच्याशी रिलेटेड ऑल सिस्टीम किंवा जे काय इक्विपमेंट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड जे काय अनालिसिस करतो मायक्रो लेवलला, आपण त्याला काय म्हणतो? डिटेल्ड एनर्जी ऑडिट. अप टू दिस एनी डाऊट आता? आणि फ्लो डायग्राम. हा, नेक्स्ट इज एनर्जी फ्लो डायग्राम. स्वप्नील आहेत का? स्वप्नील, हो आहे मॅडम, आहे. हा, सांगा. प्लीज एक्सप्लेन द एनर्जी फ्लो डायग्राम. दिसते का? सांगा, सांगा, एक्सप्लेन करा. ही एनर्जी फ्लो डायग्राम यू हॅव टू एक्सप्लेन. सांगा स्वप्नील. कसं एक्सप्लेन करायचं? थोडस 4 स्टेप आहेत. हा, सांगा. ऑलरेडी वी हॅव सीन इन फर्स्ट चॅप्टर. प्रायमरी एनर्जी मध्ये क्रूड ऑइल वगैरे सेन होते मॅडम. क्रूड ऑइल मधनं आपण पेट्रोल, डिझेल वगैरे काढू शकतो आणि ह्याच्यापासून सोलार एनर्जी वगैरे जे नेचर त्याच्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी वगैरे काढू शकतो. त्यात सेकंडरी मध्ये कन्व्हर्ट होतं. अजून फायनल एनर्जी, परत नंतर सेकंडरी एनर्जी पासून फायनल एनर्जी म्हणजे आपण जे इलेक्ट्रिसिटी वगैरे घरासाठी वगैरे वापरतो ते आपल्याकडून प्रोव्हाइड केलेलं असतं, त्याला फायनल एनर्जी होते. युजफुल एनर्जी मध्ये हा, आपण जे युज करतो ते डेलीला, त्यात इलेक्ट्रिसिटी वगैरे नाहीतर पेट्रोल गाडीसाठी पण आपल्यापर्यंत जे फायनल स्टेजला पोहोचलेलं असतं त्याला आपण जे युज करतो त्याला युजफुल एनर्जी असते. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट प्रायमरी एनर्जी टू सेकंडरी एनर्जी कन्व्हर्जन होतं. नेक्स्ट सेकंडरी एनर्जीचं ट्रान्समिशन आपण कंझ्युमरला देतो आणि कंझ्युमर कडे जे काही लास्ट युजफुल कंझ्युमर करतो त्याला काय म्हणतो? युजफुल एनर्जी. फायनल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? युजफुल एनर्जी मध्ये होतं. आणि प्रत्येक स्टेप मध्ये हे 100% आपण कोणतीही गोष्ट एका स्टेप मधून दुसऱ्या स्टेप मध्ये नेऊ शकत नाही, म्हणून त्याच्या एनर्जीचे काय आहेत? लॉसेस आपण दाखवले. अप टू दिस कळालं? ओके.